आणि आता एक महत्त्वाची अपडेट। अमेरिकेने आणखी 119 भारतीयांना परत पाठवलाय। भारतीयांना बेड्या घालून अमेरिकेने हद्दपार केलं। शनिवारी रात्री 11:30 वाजता अमेरिकेच्या हवाई दलाचं ग्लोब मास्टर हे विमान अमृतसर विमानतळावर उतरलंय। यात महिला आणि मुलांसह 119 भारतीय होते। या सर्वांची 5 तास पडताळणी करण्यात आली आहे। त्यानंतर पोलिसांच्या गाडीतून त्यांना घरी सोडण्यात आलंय। याआधी 5 फेब्रुवारीला 104 भारतीयांना परत पाठवलं गेलं होतं। तर 157 भारतीयांची तिसरी बॅच आज रात्री पोहोचण्याची शक्यता आहे। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। 70 कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने धर्मेश पौन याला अटक केली आहे। एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली कोट्यवधींच्या रोकडवर डल्ला मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा जनरल मॅनेजर आरोपी हितेश मेहताला आज कोर्टात हजर केलं असून त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मेहतावर बँकेच्या तिजोरीमधून 122 कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप आहे। तर कोविड पासून तो पैशांचा अपहार करत असल्याचा आरबीआयच्या तपासात समोर आलं। जळगावात राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का बसलाय। तर नाशिक आणि जळगावमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत 2 दिवसांपूर्वी ही कारवाई झाली होती। मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या वादातून परप्रांतीयाने मराठी तरुणावर हल्ला केलाय। रक्तबंबाळ होईपर्यंत मराठी तरुणाला मारहाण केली आहे। या मारहाणीत मराठी तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे। तर बीकेसी पोलीस आमची तक्रार घेत नाहीत असा आरोप देखील या मराठी तरुणाने केला। आणि हा बघा कशा येतात अंगावर त्या मित्राचं डोकं फोडून मुंबई गोवा प्रवास सुपरफास्ट होणार आहे। तर मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी किमान 10 ते 12 तासांचा कालावधी लागतो। पण आता कोकण एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त 6 तासांवर येऊन ठेपणार आहे। तर या एक्सप्रेसवेचं काम 95% पूर्ण झालंय। जीबी सिंड्रोममुळे आणखी एक बळी गेलाय। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झालाय। रेंदाळ ढोणेवाडीतल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय। छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात जीबीएसच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तर एक जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे। धुळे शहरात जीबीएसचा रुग्ण आढळून आलाय। पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। दरम्यान सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे। जीबीएस आतापर्यंत 124 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आलाय। तर पुण्यामध्ये आज नव्याने जीबीएसचा एक रुग्ण सापडलाय। त्यामुळे बाधित रुग्ण संख्या ही 208 वर पोहोचली आहे। त्यातील 181 रुग्णांचे जीबीएसचे निदान झाले। धाराशिव जिल्ह्यातील 1100हून अधिक विद्यार्थ्यांना आरटीए प्रवेशाची लॉटरी लागली आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जातात। या जागांवर पात्र विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो। तुळजापुरात कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलाय। धाराशिवच्या युवकांना जिल्ह्यातच हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। या अनुषंगाने पुण्यातील सिम्बॉयसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाकडून तांत्रिक सहकार्य घेण्याचं निश्चित करण्यात आलंय। बातमी नाशिकमधून। नाशिक महानगरपालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी अंदाजपत्रक सादर झालंय। 3053 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केलंय। मालमत्ता कर 2% वाढ सुचवली आहे। 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करात वाढ सुचवण्यात आली आहे। रोडीज ॲडव्हेंचर क्लबने आयोजित केलेल्या दुचाकी रेसचा थरार पुणेकरांनी अनुभवलाय। तर होळकरवाडी मध्ये झालेल्या रेसमध्ये पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, सातारा, सांगली, यवतमाळ आणि रायगड या ठिकाणाहून जवळपास 150 रायडर्स सहभागी झाले होते। ही दुचाकीची रेसची महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून नोंद झाली आहे।
महाकुंभ प्रयाग योग पुण्य आले आपल्या दारी या कार्यक्रमाचं नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजन करण्यात आलंय. प्रयागराजला जाऊ न शकणाऱ्यांसाठी संगमातून 1 लाख लिटर पवित्र जल नागपुरात आणलं गेलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गंगाजल पूजन करून महाआरती पार पडली आहे. उपराजधानी नागपुरात बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पद्मावती नगरच्या मैदानात मोठ्या संख्येने बंजारा बांधवांनी आरती आणि पूजन केलंय. यावर्षी जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूर या ठिकाणी ग्रामदैवत श्री काल भैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. या निमित्ताने भैरवनाथाची भव्य पालखी मिरवणूकही काढण्यात आली आहे. त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. यावेळी गुलालाची उधळण करत चांग भल्याचा गजरही करण्यात आला. अमेरिकेने आणखी 119 भारतीयांना परत पाठवलंय. भारतीयांना बेड्या घालून अमेरिकेने हद्दपार केलाय. शनिवारी रात्री 11:30 वाजता अमेरिकेच्या हवाई दलाचं ग्लोब मास्टर विमान अमृतसर विमानतळावर उतरलंय. या सर्वांची 5 तास तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांच्या गाडीतून त्यांना घरी सोडण्यात आलंय. विकी कौशलच्या छावानं बॉक्स ऑफिस हादरवलंय. छावाने पहिल्याच दिवशी 31 कोटींची ओपनिंग कमाई केली आहे, तर छावाने दुसऱ्या दिवशी 36 कोटी 50 लाखांचा गल्ला जमवलाय. त्यामुळे फक्त 2च दिवसांमध्ये छावा चित्रपटाने 67 कोटी 50 लाखांचा टप्पा पार केला. फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सह कुटुंब महाकुंभ मेळ्याला गेलेत आणि त्यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान देखील केलंय. त्यांनी स्वतः फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली. राज्यात तापमानातील तफावत वाढली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका देखील जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यात कमाल तापमान 35 पार असल्याने उन्हाच्या झळा बसतायत. पहाटे गारठा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र उकाड्याने घाम निघतोय. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटल्यात. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकाटे यांच्या विरोधात निदर्शन करून तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. राज्यात अनधिकृत कबूतरखान्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. आंदोलनाची सुरुवात ही दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील नारळी बागातून झाली आहे. यावेळी कबूतर जा 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 आणि वॉकेथॉनच्या आशयाखाली मनसेने या आंदोलनाची हाक दिली आहे. विधानसभेला सगळे विरोधात असताना देखील भाजपची ताकद दाखवून दिली असं म्हणत बदलापूरमध्ये भाजप एकहाती सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे बदलापूरमधील सत्ता संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. तुळजापूरमध्ये वरिष्ठ दिवाणी स्तर न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. तर तुळजापूरमधील नागरिकांचे खटले वरिष्ठ दिवाणी स्तरावर दाखल करण्यात येतील. त्यामुळे त्यांना धाराशिवला पायपीट करावी लागणार नाही. उल्हासनगरमध्ये शासनाची 108 ही रुग्णवाहिका रुग्णांच्या मृत्यूचा सापळा ठरते. मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णवाहिका 3 तास उशिरा पोहोचल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना नीट वागणूक मिळत नसून त्यांचा मनमर्जी कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. अमरावतीत महावितरणकडून तब्बल 71,000 वीज जोडण्या खंडित करण्यात आल्यात. ग्राहकांकडे 66 कोटी 92 लाख रुपयांचं बिल थकीत असल्यानं त्यांची पडताळणी सुरू आहे. तसंच महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदारांचे दंड आणि व्याज माफ केलं जाणार आहे. 31 मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेता येणार आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला
एनसीडी कडून उर्वरित 48 कोटी रुपये लवकरच मिळणार आहे। त्यामुळे कारखान्याच्या सभासदांच्या थकीत एफआरपीचा मार्ग आता मोकळा होणार आहे। या निर्णयामुळे कारखान्यासह ऊस उत्पादक सभासदांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। सिंधुदुर्गच्या अलायन्स एअरची चिपी मुंबई विमान सेवा ही 3 महिन्यांपासून बंद आहे। त्या पाठोपाठ फ्लाय 91 या विमान कंपनीच्या हैदराबाद आणि बेंगलोरच्या सेवाही बंद करण्यात आल्यात। त्यामुळे विमानतळ कायमस्वरूपी बंद पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा दिल्या जातात। मात्र या सोयी सुविधांबाबत समस्या उद्भवल्यास प्रतिसाद दिला जात नाही। त्यामुळे महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती सुरू केली आहे। यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईची समस्या देखील निर्माण होते आणि या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने 4,31,00,000चा कृती आराखडा मंजूर केला। यात तब्बल 1,16,70,000 रुपये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले जाणार। कोथरूड परिसरात डुकरांच्या मृत्यूचं सत्र थांबण्याची चिन्ह नाहीयेत। मागील 2 दिवसात पुन्हा 15 डुकरांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय। दरम्यान महानगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजनांवर भर दिला जातो। वाशिममध्ये माकडांच्या टोळीने धुमाकूळ घातलाय। माकडांनी घरांमध्ये घुसून सामानाची नासधूस केली आहे, तर घरावरून थेट दुचाकी, 4चाकी गाड्यांवर त्यांनी उड्या मारल्याने वाहनांची देखील नुकसानीचं सत्र सुरू आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली जाते। आणि आता वळतो एका महत्त्वाच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वच्छतेबाबत किती आग्रही आहेत हेच आज पुन्हा एकदा दिसून आलंय। अजित पवारांनी स्वच्छतेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला चांगलंच झापलंय। जुन्नर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचं आज उद्घाटन करण्यात आलंय। न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करत असताना भिंतींवर खिळे लावलेले, त्याचप्रमाणे तिथली अस्वच्छता अजित पवारांनी पाहिली आणि मग दादा चांगलेच संतापलेत। अभियंत्याला बोलावून त्यांनी त्याची चांगलीच खरडपट्टी देखील काढली। आपण जरी अधिकारी असाल किंवा इतर कोणी असाल आता तसंच राहणार बारभाई न्यायाधीश जाऊन स्वच्छ करायला किती खर्च आला आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते राजकीय वर्तुळातून। मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी सूचक विधान केलंय। सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, ज्याचा निर्णय असतो असं अजित दादा म्हणालेत आणि त्यामुळे आता राजीनामा देऊन धनंजय मुंडे दादांचा कित्ता गिरवणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। एखाद्या पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना। तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला, जो तो स्वतःचा निर्णय। त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या घरांवर कारवाई होणार आहे। मात्र ठाकरे सेना या रहिवाशांना पाठिंबा देते। ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावरच कारवाई हा कुठला न्याय आहे असा सवाल कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। याबाबत आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती देखील म्हात्रेंनी दिली। लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झालाय। ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची, त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून हे तेल बाजारात विकलं जायचं। नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीमध्ये सुरू असलेल्या कारखान्यावर छापा मारला।
बंजारा समाजाच्या गोपाल जाधव नामक युवकाचा भरधाव बोलेरोच्या धडकेत काल मृत्यू झाला। यानंतर संतप्त ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप मृतकांच्या कुटुंबाने केलाय। तर संतापलेल्या नागरिकांनी दिग्रस महामार्ग रोखून धरला, त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं। कामावर मद्यपान करून येतो म्हणून मालकाने व्यसनी चालकाला कामावरून काढून टाकलं आणि या रागातून खापरखेडा विद्युत केंद्रातील डोजर चालकाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडामध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली। ललित वस्त्राने असं आत्महत्या करणाऱ्या डोजर चालकाचं नाव आहे। जालन्यातील अंबड शहरात एका तरुणावर चाकूने वार करत निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली आहे। जुन्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यातील एकाला ताब्यात घेतलं असून 3 आरोपी फरार आहेत। बीडच्या माजलगाव तालुक्यातील खतगव्हाणमध्ये ऊसतोड मजुराचा मृतदेह आढळलाय। गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय। मुकादमाच्या जाचाला कंटाळून गळफास घेतल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला जातोय। तसंच त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावच्या चोपडा तालुक्यातील उमरठी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण झालंय। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांचं पथक गेलं होतं। त्यानंतर गावातील काही व्यक्तींनी पोलिसांवर हल्ला चढवला होता। या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे एक कर्मचारी देखील जखमी झाला। नागपूरच्या डोरली गावाजवळ एका स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झालाय। स्फोटकावेळी काही कामगार कंपनीत तर काही बाहेर काम करत होते। अनेक जण या स्फोटामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे, तर 2 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते। साताऱ्यातील कराडमध्ये 100 एकर ऊस जळून खाक झालाय। कराड तालुक्यातल्या कोपर्डे हवेलीमध्ये ऊसाच्या शेताला ही आग लागली आहे। या आगीमध्ये सुमारे 100 ते 150 शेतकऱ्यांच्या ऊस जळाल्याची माहिती समोर आली आहे। 3 तास ऊसाचं शेत हे पेटत होतं, त्यामुळे शेतकरी चांगलेच हतबल होत आहेत। आग्रा लखनौ एक्सप्रेस वेवर डबल डेकर स्लीपर बसला आग लागली होती। बसमध्ये 52 प्रवासी होते। बहुतांश प्रवासी झोपले होते। आगीचे लोळ पाहून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। ड्रायव्हरने पटकन बस थांबवली। पोलीस घटनास्थळी पोहोचले। दरम्यान यात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती। भिवंडीतील राहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये एका कपडा साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागली आहे। यावेळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम पूर्ण झालंय। त्याचप्रमाणे या आगीच्या विळख्यामध्ये आणखी 3 गोदामही सापडली आहेत। लातूर बार्शी महामार्गावर भीषण अपघात झालाय। या अपघातात महामार्गाने भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ कार थेट हॉटेलमध्ये घुसली आहे। या अपघातात हॉटेलमध्ये बसलेले 5 ते 6 जण गंभीर जखमी झालेत, तर यात एका जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अहिल्यानगर पुणे महामार्गाच्या चास गावाजवळ डिझेल टँकर उलटलाय, तर चास गावाजवळील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यानं चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटलं, ज्यामुळे डिझेलने भरलेला टँकर हा उलटलाय। टँकर उलटल्यानंतर नागरिकांची डिझेल घेण्यासाठीची झुंबड या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही आम्ही सरकारी पुरावा म्हणून आधार कार्ड देतो। आधार कार्ड ही आपली ओळख असते, मात्र आता हे आधार कार्ड लवकरच बंद होणार आहे। हे आम्ही म्हणत नाही आहोत, तर सोशल मीडियात तसा मेसेज व्हायरल होतोय। नेमकं काय आहे यामागचं सत्य आपण पाहूयात। तुमचं आधार कार्ड बंद होणार। कागदपत्रांची कटकट कायमची संपणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आधार कार्ड सगळे जण वापरतात। कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिलं जातं, मात्र हेच आधार कार्ड बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय। सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय असा दावा केला जातोय।
त्यामुळे सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंच आधार कार्ड बंद होणार का? आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार, असे सवाल उपस्थित होऊ लागलेत. त्यापूर्वी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. आता तुमचा चेहराच तुमचा आधार कार्ड असणार. कागदपत्रांची सर्व झंझट कायमची संपणार. तुम्हाला कुठेही आधार कार्ड दाखवण्याची गरज पडणार नाही. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच आधार कार्ड बंद होणार असेल तर दुसरा पर्याय काय? आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यानं साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली. आमच्या प्रतिनिधींनी काही वेबसाईट्स पडताळून पाहिल्या. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. येत्या काळात सेवांचा लाभ घेताना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा पाहूनच ओळख पटवली जाईल. अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं सेवांचा लाभ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रवास, हॉटेल बुकिंग, हेल्थ केअर आणि बँकिंग सारख्या सेवांचा लाभ घेताना आयडी प्रूफ दाखवण्याची गरज भासणार नाही. कॅमेरासमोर चेहरा दाखवताच पडताळणी होईल. या सर्व प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल याची कुठलीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही. आधार प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी यासाठी नवे बदल केले जाणार आहेत. त्यामुळं आमच्या पडताळणीत आधार कार्ड बंद होणार हा मेसेज सत्य असल्याचं स्पष्ट झालंय. अर्थात नव्या बदलांना बराच वेळ लागेल. त्यामुळे लगेचच आधार कार्ड बंद होईल असंही नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.